वापरलेल्या वचनांवर आशीर्वाद. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र पाळतो तो धन्य आहे. दुसरा शास्त्र भाग ऐकूया. नेहम्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय, जुन्या करारामधून नेहम्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1 पासून ते 10 पर्यंतची वचने आपण ऐकूया. पुरुषांपैकी कोणाला सापडलं असेल तर वाचा. बाहेर आत यश वाच. नेहम्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 1 पासून ते 10 पर्यंतची वचने. नेहम्याला यरूशलेमेस पाठवण्यात येते. अर्थशस्त्र राजाच्या कर्कदारीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता. तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होत. माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे. त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत. तर माझे तोंड का उतरवायचे नाही? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गाच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासात किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आहे व मी मुद्दत ठरवून त्यास कळवले. मग मी राजास म्हणालो, महाराजांच्या मर्जीस असल्यास मी यहुदा देशी पोचेपर्यंत महानद्याच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊन येण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावावर मला पत्रे द्यावी आणि महाराजांच्या जंगलाच्या अधिपती यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गडीच्या दरवाजांसाठी, तुळा काढण्यासाठी, शहराच्या पोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्यांनी मला लाकडे द्यावी. माझ्या देवाच्या वर्धहस्त मजवर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. मग मी महानद्याच्या पश्चिमेकडे प्रांताधिपतींकडे जाऊन त्यास राजाची फरमान दिले. राजाने मजबरोबर सैन्यनायक व घोडेस्वार पाठवले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी, सनबलट आणि अमोनी तोबिया नावाच्या दास या दोघांनी ऐकले. तेव्हा त्यास फार वाईट वाटले. तेव्हा माझी वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. वाचलेलं वचन प्रभू परमेश्वर आपणा सर्वांसाठी विशेष आशीर्वादित करो. 2 शास्त्र भाग आपण ऐकले. नीतिसूत्रे याचा 29वा अध्याय आणि 18वं वचन आपल्या मननासाठी आहे की दृष्टांत जर नसेल तर लोक नाशाकडे जातात, त्यामुळे दृष्टांत असणं फार गरजेचं आहे. आज आपला विषय आहे विजनरी लीडरशिप. त्याला मराठीमध्ये असं म्हटलं आहे की दृष्टांत प्राप्त नेतृत्व. नेतृत्व सर्वांना हवं आहे. अनेकांना असं वाटतं की ते प्राप्त व्हावं. व्हॉट इज मिसिंग? विजन. दृष्टांत मिसिंग आहे. आणि जर दृष्टांत नसेल तर तुम्हाला आणि मला देवाचं कार्य पुढे नेता येत नाही. त्यामुळे विजन फार महत्त्वाचं आहे. गरुड पक्षी तुम्हा सर्वांना माहीत आहे. गरुडाचे डोळे, फार उंचावर गरुड असतो आणि त्याच्या डोळ्यांसारखं तीक्ष्ण असं काही नाही. त्यामुळे देवाची इच्छा आहे की दृष्टांत प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुमची दृष्टी तशी असणं फार गरजेचं आहे. तुमचा फोकस काय आहे? तुम्ही कशाकडे पाहत आहात? इतर पक्ष्यांपेक्षा गरुड पक्षी दूरवर पाहतो.
दृष्टांतधारी पुढारी व्यवस्थापकीय मानसिकते पलीकडे पाहू शकतो. ज्याला दृष्टांत आहे तो त्याची जी ओरिजिनल मानसिकता आहे त्याच्या पलीकडे तो पाहिजे. येशूच्या इतर अनुयायांपेक्षा दृष्टांतधारी व्यक्ती ख्रिस्त कार्यपद्धती अधिक चांगल्या रीतीने पाहू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जो फॉर्मॅट सेवेचा तुम्हाला आणि मला दिला आहे किंवा पुढारपणाचा दिलेला आहे, नेतृत्वाचा दिलेला आहे, आणि त्याच्या पलीकडे नेतृत्व आणि पुढारपण याच्यासाठी एक फार सुंदर शब्द पवित्र शास्त्रामध्ये वापरला, तो म्हणजे दासपद, सेवकपद. आणि म्हणून येशू असं म्हणाला की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा करावयास आला आहे. आणि मग सेवा ज्यावेळेस तुम्हाला आणि मला समजते, ज्यावेळेस आम्ही सेवेसाठी पुढे येतो आणि त्यासाठी आम्हाला नेतृत्व हवं आहे किंवा आम्हाला पुढारपण हवं आहे, लिडरशिप हवी आहे, तर त्या लिडरशिपमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला व्हिजन असणं फार गरजेचं आहे. एक पाळक साहेब होते, ते प्रार्थना करत होते सतत की प्रभू मला अमेरिकेला जायचं, ही त्यांची प्रार्थना होती. आणि मग जवळजवळ 8-10 वर्ष झाली त्यांची प्रार्थना चालू आहे, पण पाळक साहेब काय अमेरिकेला गेले नाहीत. आणि मग अचानक एक महान देवाचे सेवक त्यांच्या भागामध्ये आले, तिथं प्रार्थना झाली, मग ऑर्डर कॉल झाला, मग हे सुद्धा पाळक साहेब पुढे गेले. मग त्या पाळक साहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्यांना विचारलं काय विजन आहे. मग ते म्हणाले विजन एकच आहे, गेली 10 वर्ष प्रार्थना करतो, मला अमेरिकेला जायचं आहे. नक्की प्रार्थना केली या गोष्टीसाठी? तर हो. मग प्रभूने अजून उत्तर दिलं नाही तर नाही. म्हटलं बस गुडघ्यावर. ते बाळासाहेब गुडघ्यावर बसले. त्या महान सेवकांनी पुन्हा डोक्यावर हात ठेवला, 2 मिनिटांची प्रार्थना केली, म्हटले उठ. आणि मग त्याला सांगितलं देव तुला पाकिस्तानला पाठवू इच्छित आहे आणि तू 10 वर्षे विनाकारण अमेरिकेचं स्वप्न पाहत आहेस. तर केव्हा केव्हा काय होतं प्रियानो, आमचा जो दृष्टांत आहे किंवा आमची जी दृष्टी आहे ती आमच्या मानसिकतेनुसार आम्ही पुढे चालवतो. चर्च आणि मंडळी हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये तुमचं आणि माझं नेतृत्व आणि पुढारपण जे आहे ते विजनरी असणं फार गरजेचं आहे. आणि जर विजन नसेल तर मग कठीण आहे. तुम्हाला बहिर्गोल भिंग माहिती आहे ना, बहिर्गोल भिंग असते. आपण त्यांनी पाहिलं की केस आम्हाला फार मोठा दिसतो, ज्याला आजच्या काळामध्ये आपण MRI म्हणतो. MRI काढतात, मग MRIमध्ये कसं आहे, केस सुद्धा आपल्या करंगळी एवढा दिसतो. त्यामुळे डॉक्टरांना खूप सोपं जातं की नक्की काय झालंय आतमध्ये. मग मेंदूमध्ये असेल, मेंदूची नस असेल, डोळ्याची नस असेल बारीक, पोटातला कुठला काही प्रकार असेल, त्यांना जर पाहायचं असेल तर डॉक्टर म्हणतात की MRI काढणं फार गरजेचं आहे. आमच्याकडे दृष्टांताच्या प्रत MRI असणं फार गरजेचं आहे. मला नक्की काय करायचं आहे, माझा उद्देश नक्की काय आहे, वाय आय हॅव बीन चूजन. जोपर्यंत मला हे कळत नाही की माझी निवड कशासाठी आहे, मी का निवडला गेलेलो आहे, का मी स्वतःच माझी निवड केलेली आहे. योहान फार सुंदर म्हणतो, त्याच्या मिनिस्ट्रीला सुरुवात करत असताना येशू ख्रिस्त येण्याच्या आधी योहान असं म्हणतो की माझ्यानंतर जो येणार आहे तो मसीहा आहे. मी पाण्याने बाप्तिस्मा करत आहे, त्याचा बाप्तिस्मा फार वेगळा आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त योहानासमोर येतो त्यावेळेस त्याचा दृष्टांत, त्याचं विजन पूर्ण होतो, त्याला आनंद होतो आणि तो म्हणतो की हा तो आहे ज्याच्या पायाचे बंद सोडाव्यास मी पात्र नाही. त्याचं विजन पूर्ण होतं. पवित्र शास्त्रामध्ये विजनरी लोक अनेक जण आहेत. त्याच्यानंतर बाहेरच्या जगामध्ये अनेक लोकांना विजन प्राप्त झालं. जॉन मॅकॅर्थर आहेत, चार्ल्स स्पर्जन आहेत, स्लँडर आहेत, आताच्या काळामध्ये पॉल दिनाकरन आहे, जॉयस मेयर आहे. असे अनेक लोक आहेत प्रियानो की ज्यांना ते विजन. विल्यम केरी बद्दल आपण ऐकलेलं आहे. सांबार माणूस, रस्त्यावर बसून बूट रिपेअर करणारा. परंतु ते बूट रिपेअर करत असताना किंवा शूज बनवत असताना, चपला बनत असताना त्याला एक विजन प्राप्त झालं आणि ते विजन हे होते की मला भारतात जायचं आहे. त्या ठिकाणी असणारा माणूस, त्याला परमेश्वर भारत दाखवत आहे नकाशामध्ये, आणि मग तो उठला आणि ह्या ठिकाणी आला. आणि विल्यम केरीची सेवा इतकी मोठी झाली प्रियानो, आज जे पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे, जे काय मराठी लिटरेचर तुम्हाला वाचायला मिळतं, ऑल क्रेडिट गोज टू विल्यम केरी. ते शिकले, या ठिकाणी येऊन मराठी शिकले, मराठी ग्रॅमर शिकले, आणि मग त्याद्वारे त्यांनी मराठी साहित्य लिहिलं, मराठीचं भाषांतर केलं. आणि आज विल्यम केरी एक इतका मोठा देवाचा दास कुठून कुठे आला आणि या ठिकाणी त्यांना फार मोठी सेवा या भारतामध्ये त्यांनी केली. कलकत्त्यामध्ये पहिली प्रेस विल्यम केरीने स्टार्ट केली. द पर्सन हु वॉज मेकिंग शूज. एक असा मनुष्य की जो
शूज तयार करत आहे, बूट तयार करत आहे, एक चांभार माणूस आहे, परंतु तिथून त्याला ते विजन प्राप्त झालं आणि त्या विजनला घेऊन तो मनुष्य या ठिकाणी आला. चर्चमध्ये मंडळीमध्ये सेवा करत असताना उरणकरला काय विजन आहे, त्या विजनच्या पाठोपाठ 3 कुटुंब 4 कुटुंब जर लागतील तर ते आयुष्यभर आपलं विजन सोडून उरणकरच्या विजनच्या मागे लागतील. त्यांना स्वतःचं विजन कधीच प्राप्त होणार नाही. आय मीन इट. त्यामुळे आज अनेक मंडळ्या रसातळाला जात आहेत. अनेक मंडळांचं कार्य होत नाही. मंडळीमध्ये मिरॅकल्स होत नाहीत. मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य होत नाही. मंडळीची ग्रोथ होत नाही. आध्यात्मिकदृष्ट्या मंडळी वाढत नाही. कारण त्या ठिकाणी पीपल आर लॅकिंग. वी आर लॅकिंग. विजनरी पीपल आम्हाला मिळत नाहीत. विजनरी लोक आम्हाला मिळत नाहीत. विजनरी लिडरशिप आम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्हाला तो दृष्टांत प्राप्त होणं फार गरजेचं आहे. आणि तो दृष्टांत घेऊन ज्यावेळेस तुम्ही निघता त्यावेळेस तुम्हाला कोणी मार्गदर्शन करायची गरज नाही, कारण तुमचा उत्तम मार्गदर्शक परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जॉन ई हगई आपल्या एका संदेशामध्ये त्यांनी असं म्हटलं, दृष्टांताशिवाय लोक बेभान आणि बेताल होतात, ते दिशाहीन भरकटतात. आणि आणखी एका महान देवाच्या सेवकाने असं म्हटलं की मंडळ्या दृष्टांताविना भरकटलेल्या आहेत. मंडळीला जर दृष्टांत प्राप्त होईल, मंडळीला जर विजन प्राप्त होईल, सर्व मंडळी पवित्र आत्म्यामध्ये एक दृष्टांत पाहिजे त्या आत्म्यामध्ये आणि प्रार्थनेमध्ये, त्यावेळेस देव त्यांचा मार्गदर्शक होईल आणि त्यांना दिशा प्राप्त होईल. आज अनेक मंडळ्या दिशाहीन आहेत. त्याला कारण एक आहे, वेगवेगळे दृष्टांत वेगवेगळ्या लोकांना प्राप्त झाले. ते जगिक दृष्टांत आहेत, मानसिक दृष्टांत आहेत, स्वार्थी दृष्टांत आहेत, आणि म्हणून ते आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या दृष्टांताप्रत जातात. आणि त्याला दृष्टांत म्हटलेलं नाही. त्याला दृष्टांत म्हणता येणार नाही. दृष्टांताचा जन्म त्याचा एक मौलिक सार आहे. परमेश्वर दृष्टांतास मूर्त रूप देणाऱ्या समर्पित स्त्री पुरुषांच्या शोधात आहे. देवाची एक महान योजना आहे आणि अतिशय आदामाच्या पासून आणि त्या एदेन बागेपासून त्याची एक योजना आहे. ती योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वर स्त्री आणि पुरुषाला शोधत आहे. जो स्त्री पुरुष त्याच्या त्या कॉलिंगला ज्यांनी प्रतिसाद दिलेला आहे, ज्यांनी ते स्वीकारलं आहे, देव आपली योजना त्यांच्यामध्ये टाकतो, त्यांच्याद्वारे ते साकार करतो आणि ते देवाच्या योजनेला साकार करण्याचं काम करतात, स्वतःच्या योजनेला नाही. माझी नेमणूक एखाद्या मंडळीवर झाल्यानंतर तिथं काय कमी कटी आहे आणि मला काय करायचं आहे यापेक्षा त्या पालकाची जबाबदारी ही आहे की तो गुडघ्यावर येईल, प्रार्थना करेल आणि प्रभूकडे मागेल आणि विचारेल की प्रभू या ठिकाणी कशाची गरज आहे आणि माझा उपयोग तू या ठिकाणी कशासाठी करून घेत आहे. मी चांगला मिठाई बनवणार आहे, तुम्ही माझ्याकडून बिर्याणीची अपेक्षा करू शकत नाही. करू शकता? तुम्हाला हे माहित आहे की बाळासाहेब छान मिठाई बनवतात आणि तुम्ही प्रत्येक जण मंडळीतील प्रत्येक मनुष्य हा म्हणजे अपेक्षा करेल की छान बिर्याणी बनवा ना बाळासाहेब. आमची अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला बिर्याणी खायला घालावी. मी बनेल तुमच्यासाठी, पण त्याला ती चव नाही येणार. तुम्ही खाल ती गोष्ट. आणि सगळ्यात मोठी गंमत आणि शोकांतिका ही आहे की ती चांगली झालेली नसताना काही गट असा आहे जो सतत हे म्हणेल क्या बात आहे, क्या बिर्याणी बनाय. आणि मला माहित आहे की ती चांगली झालेली नाही, पण माझ्यासाठी काही लोक असं मदत वा छान खूप सुंदर. काही लोक मंडळीमध्ये किंवा समाजामध्ये असे आहेत की ज्यांना चहा बनवायचा आहे ते स्वतः साखर टाकतील, ते स्वतः चहाची पत्ती टाकतील, स्वतः दूध टाकतील, स्वतः तो चहा उकळतील, स्वतःच पितील आणि म्हणतील काय सुंदर चहा झाला. तसं नाही होत प्रियांनो. चर्च आणि मंडळीला चालवत असताना, मंडळीला पुढे घेऊन जात असताना मी नेहमी प्रत्येक मंडळीला एक संदेश दिलेला आहे, तुम्ही एकदा मागे वळून पाहणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला मागे वळून पाहण्याची ताकद नाही किंवा तुम्ही पाहू शकत नाही, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तुम्ही स्तब्ध आहात, तुम्ही शांत आहात, सायलेंट मोड मध्ये गेलेला आहात, तुमची वाटचाल होत नाही. यासाठी होत नाही वाटचाल करणं आम्ही मागे वळून पाहिलं नाही. मागे वळून पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येतं कशाची गरज आहे, आम्ही कुठे चुकलो आहोत, आम्हाला आणखी काय करायला हवं आहे किंवा आम्ही काय केलेलं आहे ते आम्हाला दिसतं. आणि मग आता आणखी याची गरज आहे आणि मग त्यासाठी एक विजन तयार होतं, एक दृष्टांत तयार होतो आणि मग आम्ही पुढे वाटचाल करतो. पण जर आम्ही मागे वळून पाहणार नाही तर आम्हाला पुढे जाता येणार नाही. म्हणून मंडळीने शांतपणे प्रार्थनापूर्वक एकदा मागे वळून पाहणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला दृष्टांत प्राप्त होणार नाही.
दृष्टांतासाठी तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे, दृष्टांतासाठी त्या कॉलिंगची गरज आहे. देव बोलवेल आणि तो चालवेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू बोलवेल आणि तो चालवेल. आम्हाला बोलून आम्ही चालू शकत नाही, आम्हाला चालता येणार नाही. ती चाल चरणूक चुकीची असेल. चाल चरणूक याबद्दल दावीद राजा स्तोत्र संहितेमध्ये खूप छान लिहित आहे की माझी चाल चरणूक त्याला ठाऊक आहे. तो जाणतो माझी चाल चरणूक काय, माझं चालणं, माझं उठणं, माझं बसणं परमेश्वर जाणत आहे. मागून पुढून त्याने मला घेरलेलं आहे. अशी कोणती जागा नाही, अशी कोणती गोष्ट नाही जी त्याच्यापासून गुप्त राहील. असा कोणता अंधार नाही की ज्याच्यामध्ये मला लपून बसता येईल. असा कोणता डोंगर नाही ज्याच्या पलीकडे मला लपता येईल. हे देवा, तू मला मागून पुढून घेरलेलं आहेस. नित्य मी दाविदाच्या मनामध्ये भय आहे. म्हणून दाविदाच्या मनात भीती आहे की देव मला पाहत आहे, देव मला जाणत आहे आणि त्याने मला एक विजन दिलेलं आहे. मला त्याच्या योजनेनुसार चालायचं आहे. धनगर मनुष्य, मेंढपाळ, छोटासा, 7 मोठे भाऊ, शाऊल राजाच्या सैन्यामध्ये सगळे निपुण, सगळे तयार, सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण आणि निपुण आहेत. ते एक्सपर्ट आहेत. बापाला फार मोठा अभिमान आहे त्या लेकरांचा. दाविदाबद्दल बोलताना तो म्हणतो, अरे त्याचा काय उपयोग नाही, तो धनगर आहे, तो राहणत आहे, तो मेंढर राखत आहे. पण दाविदाच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. इशायाने दाविदाला बोलवलं आणि सांगितलं, इकडे आहे, तुला एक काम करायचं आणि तेवढंच काम करून यायचं, बाकीचं काय काम करायचं नाही. काय काम करायचं बाबा? हा डबा घे, त्याच्यामध्ये जेवण आहे आणि हा डबा नेऊन काय कर, तिकडे रणागडावर तुझे भाऊ सगळे बसलेले आहेत, युद्धावर आहेत, ते सगळे घोड्यावर, कोणी चालत, कोणी काय, बरेच दिवस तिथं थांबले. जा आणि हा डबा त्यांना नेऊन दे. टिफिन कॅरियर. कोण होता तो? लक्षात घ्या मला काय सांगायचं. विजन काय आहे, दृष्टांत काय आहे, आणि मग जर देवाने तुम्हाला निवडलंय तर देव तुमची निवड कशी करतो आणि तुमच्याद्वारे कसं काम करून घेतो आणि मग तो तुम्हाला कुठं उभं करतो जाऊन. टिफिन कॅरियर, एक डबा पोहोचवणारा पोरगा, तरुण मुलगा त्या दिवशी त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सगळं ते पाहिलं. ते पाहिल्यानंतर त्याचे भाऊ त्याला रागवतात त्या शास्त्रभागामध्ये आणि त्याला असं म्हणतात, मला माहित आहे आम्हाला की तू या ठिकाणी का आला आहेस, तू हे सगळं पाहायला आलास, तुला गंमत पाहायची आहे म्हणून तू या ठिकाणी आला आहेस. तो म्हणतो, नाही, मला बाबांनी हा डबा पाठवलेला आहे तुमच्यासाठी, ते देण्यासाठी आलो. पण आता इथं उभं राहत असताना मी सहज पाहतोय तुमच्याकडे की काय चाललंय या रणांना, युद्धभूमीवर. गल्ल्यात समोर उभा आहे. गल्ल्यात संपूर्ण इस्रायल राष्ट्राला शाऊल आणि त्याच्या सैन्याला चॅलेंज करत आहे. एक पाऊल गल्ल्यात पुढे गेल्यानंतर शाऊल आणि त्याचं सर्व सैन्य, एक गल्ल्यात सैन्य नाहीये फलिस्ती लोकांचं, एक गल्ल्यात उभा आहे आणि तो चॅलेंज करतो आणि शाऊल आणि त्याचं सैन्य 2 पावलं मागे जात आणि त्या ठिकाणी दावीद उभा आहे. दावीद पाहतो ती गोष्ट आणि दावीदाच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की हा इस्रायल राष्ट्राला आणि त्याच्या सैन्याला आणि शाऊलाला चॅलेंज करत नाही, तर हा माझ्या देवाला चॅलेंज करत आहे. आणि का छोट्या मुलाला ही गोष्ट समजते. तुम्हाला आणि मला इतकी वर्ष देवाचं वचन ऐकल्यानंतर किती छान समजायला पाहिजे की देवाची काही योजना आहे आमच्या बाबतीत, मंडळीच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत. मग अशी प्रार्थनेमध्ये एक शब्द मी ऐकला, प्रभू, अनेक कुटुंब डिस्टर्ब आहेत, अनेक फॅमिलीज डिस्टर्ब आहेत, लेकरांना कामाची गरज आहे, आम्ही डिस्टर्ब आहोत प्रभू, आम्हाला गरज आहे, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, स्थिरतेची गरज आहे, कुटुंब स्थिर होण्याची गरज आहे, स्टेबिलिटी आम्हाला हवी आहे, आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला तुझी प्रीती हवी आहे, आम्हाला प्रेमाची गरज आहे. आणि हे देवा, तू आम्हाला ते देशील असा आमचा विश्वास आहे. दॅट मीन्स आम्हाला कशाची तरी गरज आहे, नीड आहे. नीड समजल्यानंतर दृष्टांत प्राप्त होतो. जोपर्यंत नीड कळत नाही तोपर्यंत दृष्टांत प्राप्त होत नाही. दाविदाला कळालं कशाची गरज आहे, शाऊलाला कशाची गरज आहे आणि तो म्हणतो, मी या गल्ल्याताबरोबर लढेल. शाऊल हसला आणि म्हणाला, अरे वेड्या, तू लहान आहेस, तुला कळत नाही का आम्ही सगळं सैन्य उभे आहोत. अरे तो गल्ल्यात आहे, त्याची हाईट बघ, त्याची प्रकृती बघ, त्याची पर्सनॅलिटी बघ, कसं काय जाशील आणि त्याच्याबरोबर कसं काय लढशील. तो शाऊलाला सांगतो, मी ज्यावेळेस माझी मेंढर राखत होतो त्यावेळेस एक वाघ आला आणि त्या सिंहाचा त्याचं तोंड फाडलं, मी त्याचा जबडा फाडून टाकला. मी एक अस्वल आलं त्यावेळेस त्या अस्वलाला मी मारून टाकलेलं आहे. त्या देवाने मला ते सामर्थ्य दिलेलं आहे. एकदा मला संधी द्या, मी त्या गल्ल्याताला मारेन.
शाऊल म्हणतो हे चिलखत, ही तलवार, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या अंगावर घातल्यानंतर तू खाली पडशील, तुला ते पेलणार नाही, तुला ते झेपणार नाही, तुझी ती ताकद नाही. दावीद म्हणतो माझी ताकद, माझी स्ट्रेंथ परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर माझ्या पक्षाचा असताना माझा विरोधक कोण असेल? हा दृष्टांत आहे दावीदाला. त्या लहान वयामध्ये तो दृष्टांत आहे दावीदाला. आणि दावीद उभा राहिला. आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहित आहे. तो पडला गल्ल्यात आणि सर्व सैन्य आनंद करू लागले. आणि तो दावीद, त्याला परमेश्वराने निवडलं आणि तो इस्रायलाचा युधाचा राजा झाला असं म्हटलं. 40 वर्ष दाविदाने राज्य केलं. किती वर्ष? दाविदाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक चुका झाल्या, फार मोठमोठ्या चुका झाल्या. त्या चुकांना पवित्र शास्त्र पाप असं म्हणत आहे. काय म्हणत आहे? पाप, अपराध झाले. पण तरी सुद्धा परमेश्वर म्हणतो दावीद माझ्या मनासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. याचं कारण हे आहे, ज्यावेळेस आम्ही फार सखोल आणि डीप जाऊन अभ्यास करतो किंवा देवाशी ज्यावेळेस आमची इंटिमेसी होते, त्याला इंटिमेसी विथ लॉर्ड असं म्हटलेलं आहे. देवाशी असणारा घनिष्ठ संबंध असं म्हटलेलं आहे. त्या घनिष्ठ संबंधामध्ये गेल्यानंतर आम्हाला ओळख होते. मला दुरून बदलापूर मेथोडिस्ट चर्च माहित होतं, पण देवाची महान योजना आता माझी तिथं अपॉइंटमेंट झाली. आता मला कळायला लागलं बदलापूर मेथोडिस्ट मराठी चर्च. तुम्हाला लांबून नुरणकर बाळासाहेब माहित होते, तुम्ही ऐकलेलं होतं, फार छान. आता ते तुमच्या मध्ये आले, आता तुमच्या सेवा करू लागले. आता तुम्हाला कळायला लागलं बाळासाहेब काय आहे. तसं आम्ही एकमेकाला जसं ओळखतो, आमचा जो संबंध आहे, आणि आता जवळीचा साधल्यानंतर आम्ही एकमेकावर प्रीती करतो आणि प्रेम करतो, एकमेकाचा सन्मान करतो. अगदी तसं प्रियांनो, ज्यावेळेस देवाशी तुमचा संबंध येतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. आणि त्यावेळेला तुमची इच्छा नाही, त्याची इच्छा. मरावं लागलं. पाहिला त्याने तो प्याला. अरे बापरे, फार कठीण आहे, मला तर बाप माहित नाही. आणि इतकं घाण काळ कुट्ट झालेलं हा प्याला मला प्यायचा आहे. येशू असं म्हणाला हे की द्या हा प्याला मजपासून. घाबरला तो. येशू ख्रिस्त पूर्ण मानव होता ना, त्याला पाप माहित नाही. आणि ते सगळं पाप त्याच्यावर लागल्यानंतर कसं काय शक्य आहे प्रियानो ते? पण विजन आहे, तो विजनरी आहे. पवित्र शास्त्रामध्ये खरा विजनरी जर कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. आणि ते विजन घेऊन तो आला आणि त्याने ते पूर्ण केलं. त्याला मिशन असं म्हटलेलं आहे. तुम्ही एका मिशनवर आहात आणि ते मिशन तुम्ही तेव्हाच पूर्ण करू शकता ज्यावेळेस तुम्हाला दृष्टांत आहे. दृष्टांताविना तुम्हाला काहीच करता येणार नाही. असं म्हटलंय, परमेश्वर दृष्टांतास मूर्तरूप देणाऱ्या समर्पित स्त्री पुरुषांच्या शोधात आहे. ध्येय निश्चिती करणारे, परमेश्वराचे शरीर, त्याची मंडळी, तिला एकवटणे व गतिशील बनविणारे, अडथळ्यांवर मात करून ख्रिस्तासाठी देशांगत सर्वत्र पोचणाऱ्या स्त्री पुरुषांच्या शोधात परमेश्वर आहे. मंडळीला एकवटण्यासाठी परमेश्वर अशा स्त्री पुरुषांच्या शोधात आहे ज्यांच्यामध्ये ती लिडरशिप आहे ज्याला विजनरी लिडरशिप म्हटलेलं आहे. ती लिडरशिप नाही की मला इथे काहीतरी करायचं आहे, मी इथे काहीतरी करणार. आणि कृपा करून या कन्सेप्टमधून आणि या विचारामधून, सायकोलॉजीमधून बाहेर पडा की मी फाउंडर आहे. त्यामुळे मंडळांचा नाश झालेला आहे. जी व्यक्ती स्वतःला असं म्हणते की मी फाउंडर आहे, मी जुनी आहे, मी मोठी आहे, माझं काहीतरी योगदान आहे, योगदान तुझं काहीच नाही. योगदान परमेश्वराचं आहे, योजना परमेश्वराची आहे. तुला परमेश्वराने त्या वेळेला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती निवड सार्थ करण्यासाठी तुम्हाला इतर सर्व गोष्टी बाजूला सोडून हे लक्षात ठेवायचं आहे की देव त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी मज पामराची निवड करत आहे. मी मूळचा पातकी आहे, माझी ती योग्यता नाही, ते शिक्षण माझ्याकडे नाही, मी तेवढा क्वालिफाईड नाही, इंटलेक्च्युअल नाही, ते ज्ञान मला नाही. परंतु देव जर मला निवडतो तर मी माझं ज्ञान सगळं बाजूला ठेवतो. शाऊल फार मोठा होता, खूप मोठा होता, एका राजाचा तो अधिपती होता, अधिकारी होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, घोड्यावर बसून रपेट मारणारा होता. त्याच्याकडे फरमान होतं राजाचं की जा आणि जे ख्रिस्ती लोक आहेत येशूची प्रार्थना करणारे, जा आणि त्याला धर. आणि तो निघाला. पण काय गंमत आहे बघा, शाऊल सुद्धा नीट नावाच्या रस्त्यावर गेला. नीट या शब्दाचा अर्थ काय? आपण म्हणतो ना नीट करा, नीट हो. तो नीट नावाच्या रस्त्यावर गेला. तिथं प्रभूने त्याला पकडलं आणि मग तो म्हणतो, हे देवा तू कोण आहेस? येशू
स्वतः पर्सनली त्याच्याशी बोलताना म्हणतो, ज्या येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. तुम्हाला पाऊल होण्याआधी हे ऐकावं लागेल की ज्या येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे. प्रेज द लॉर्ड. अंडरलाईन करा हे वाक्य. सेवेमध्ये येण्यासाठी, विजनरी लिडरशिप करण्यासाठी कुठेतरी ते कानात गुंजलं पाहिजे, ते घुमलं पाहिजे की मी येशूचा छळ करणारा आहे, परंतु आज त्या येशूने मला भेटलेला आहे, तो मला निवडत आहे. आता मी शाऊल नाही, आता मी कोण आहे? पाऊल आहे. आणि त्यानंतर पाऊलाला जाणीव झाली की छळ कशाला म्हणतात. येशू असं म्हणाला, मी त्याला दाखवून देईन, कारण ते माझ्या हातातलं निवडलेलं पात्र आहे. तुम्ही ज्यावेळेस देवाच्या हातातलं निवडलेलं पात्र होता, चांगलं काहीच तुमच्या जीवनात घडणार नाही. प्रभू ज्यावेळेस तुम्हाला निवडतो त्यावेळेस तुम्हाला मान, सन्मान, रुतबा, पद, प्रतिष्ठा काहीच प्राप्त होत नाही. देवाने जर तुम्हाला निवडलेलं आहे त्याच्या गौरवासाठी, तर या जगात तुम्हाला ते काहीच मिळणार नाही. कारण प्रभू जाणतो की त्याचं प्रतिफळ स्वर्गीय राज्यात फार मोठं आहे. त्याने तुमचं नाव त्या स्मरणवहीत लिहून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस प्रभू येईल त्या जसं स्टेफनसासाठी स्वर्ग उघडला, त्याने आपले दोन्ही हात लांब केले आणि स्वर्गात स्टेफनसाची स्वर्गामध्ये ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रियाने. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला त्या परत जाणं फार गरजेचं आहे. ते विजन असणं फार गरजेचं आहे. परिणामकारक पुढारीपणा, दृष्टांताचे महत्व समजणं फार गरजेचं आहे. परिणामकारक पुढारपण, आमचं पुढारपण परिणामकारक व्हायला पाहिजे. आमची लिडरशिप पुढारपणात जे आम्ही जात आहोत, नेतृत्व करत आहोत, त्याचा परिणाम काय होत आहे? त्याचा परिणाम उलटा होऊ नये. कारण तुम्ही देवाचं काम करतात आणि देव कधी चुकीचं काम करत, मनुष्य चुकीचं काम करत. तो थोडासा देवापासून बाजूला गेला की त्याच्याकडून चूक होते. परंतु तुम्ही देवासोबत आहात, देवा बरोबर आहात, तर चुकीचं काम कसं काय होईल? होऊच शकत नाही. कारण त्याला गती देणारा देव आहे, त्याला आशीर्वादित करणारा देव आहे. देव तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहे, परमेश्वराने तुम्हाला धरलेलं आहे, त्याचं तुम्हाला मार्गदर्शन आहे. तुम्ही कसे काय मागे जा? अंध माणसाचे जग वेगळे, तो स्पर्शाने समजतो की काय आहे. बरोबर. आंधळा माणूस एका हत्तीला जर हात लागेल, तर सांगितलं, बघ हत्ती एक, सांग मला हत्ती कसा आहे, मागे सांगितलंय. त्याने कानाला हात लावला हत्तीचा, तो म्हणतो, अरे हत्ती सुपासारखा आहे. कारण त्याला माहित नाही हत्ती कसं आहे, ती दृष्टी नाही आहे त्याला. त्याने पायाला हात लावला, तो म्हणतो, अरे बापरे हत्ती झाडासारखा आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराला त्यांनी हात लावला पाठला हत्तीच्या, आणि त्या प्रकारे त्याला जे उमजलं, त्याला जे समजलं ते त्याने सांगितलं. विजन आंधळ नसावं, विजन डोळस असावं. मंडळीकडे पाहत असताना आम्ही डोळसपणाने पाहणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणूच शकत नाही की देव असा आहे, देव तसा आहे, आणि पवित्र आत्मा असा आहे, पवित्र आत्मा तसा आहे, पुत्र असा आहे, पुत्र तसा आहे. नाही, त्यांनी क्लिअर केलेलं आहे पवित्र शास्त्रात की देव काय आहे, पवित्र आत्मा काय आहे, येशू काय आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये उतरता, तो तुमच्यामध्ये उतरतो. कारण येशू असं म्हणाला, जसा मी तुम्हामध्ये तसे तुम्ही माझ्यामध्ये असा, जसा मी पवित्र तसे तुम्ही पवित्र असा. ही त्याची इच्छा आहे, त्याची योजना आहे. आणि त्यानुसार ज्यावेळेस मी चालतो आणि सेवा करतो, त्याच वेळेला तुम्हाला आनंद ह्या गोष्टीचा होईल की प्रत्येक गोष्ट यशस्वी होते. कारण दावीद राजा आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, आणि जे काही तो हाती घेईल ते सिद्धीत जाईल. आणि त्याच्या खाली मग दुर्जनां बदललेले 3 वचन, दुर्जन तसे नाहीत ते वाराने उडून जाणाऱ्या, यामुळे ते न्यायसमय टिकावयाचे नाही. दृष्टांताचं मोठं सामर्थ्य आहे. पण सर्व प्रभावी पुढारीपणाचा कार्यक्रम दृष्टांतासोबत, पुढाऱ्यांपासून दृष्टांत हिरावून घेणे हे जणू त्याचे हृदयच हिरावून घेण्यासारखे आहे. केव्हा केव्हा काही पुढारपण देवाने निवडलेलं असतं, प्रभूची इच्छा असते, आम्ही कळत न कळत ते पुढारपण हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. ही देवाची इच्छा नाही, ही आमची इच्छा आहे की ते पुढारपण मला हिरावून घ्यायचे. तुम्ही कोण हिरावून गेला? तुम्ही कोण हिरावून गेला? मनीषाला जर प्रभूने निवडलेलं आहे, तर पाळक साहेब तिला कधीच मागे ठेवू शकत नाही. जरी ठेवतील पाळक साहेब, तर देव तिला उभं करेल, देव तिला उभं करेल. कारण प्रभूने त्याची निवड केलेली आहे. तुम्ही आणि मागे कसे जाऊ शकतो? आम्ही कुणाला मागे नाही टाकू शकत, आम्ही कुणाला पुढे नाही नेऊ शकत. मागे आणि पुढे नेण्याचा अधिकार परमेश्वराला आहे, त्याची योजना आहे, ती त्याने निवडलेलं आहे. कारण पुढाऱ्यांचा दृष्टांत हिरावून घेणे हे जणू त्याचे हृदय हिरावून घेण्यासारखे. प्रत्येक पुढाऱ्याला गतिमान करणारे इंधन म्हणजे दृष्टांत. स्ट्रेंथ आहे, ती पॉवर आहे, इंधन. आणि दृष्टांताला पूर्ण करण्याचं इंधन जर काय असेल तर तो पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही आणि मी रिकामी आहोत. एक सुंदर गीत आहे, तुझ्या विना पवित्र आत्म्या
आराधना होत नाही, तुझ्या विना हे येशू प्रार्थना होत नाही. ये प्रभू तू ये माझ्या हृदयी. फार सुंदर गीत आहे ते. गीत गाताना मला वेळात अश्रू येतात. जेव्हा जेव्हा मी जोशुआ आम्ही फॅमिलीमध्ये डिवोशनमध्ये ते गीत गात बसतो त्यात मला गाता येत नाही ते गाणं. मी थांबतो मध्ये, कारण मी जातो त्या गाण्यामध्ये की खरंच देवा तुझ्या विना काय नाही, आराधना होऊ शकत नाही देवा तुझ्या विना. मी त्याला नेहमी सांगतो जोशुआला, गिटार वाजवतोस याचा अर्थ असा नाही ते म्युझिक आहे, म्युझिक आम्हाला वेगळ्या दिशेला घेऊन जातं. तुझं म्युझिक जर तुला पवित्र आत्म्याकडे घेऊन जाणार असेल तर वाजव, नाही तर नको वाजव. कृष्णाला मी नेहमी सांगतो खूप छान आवाज, सगळं जग तुझी स्तुती करेल महाराष्ट्र, पण तो आवाज जर तुला देवाकडे देत नाही, त्या आवाजाने तुझ्या अंतर्मनाला समाधान आणि आनंद प्राप्त होत नाही, शांती प्राप्त होत नाही, नको गाऊ. तुझं प्रत्येक गीत, तुझ्या मुखातून निघणारा तो स्वर आणि श्वास देवाच्या गौरवासाठी असावा, अन्यथा नसावा. दाविदाने वाजवलं, दाविदाने गायलं. एक प्रसंग असा आहे की दावीद ज्यावेळेस गात होतं आणि त्या पवित्र आत्म्यामध्ये आलं त्यावेळेस त्याचा जगा त्याच्या अंगावरून खाली पडला, त्याला भान राहिलं नाही जगायचं, नग्न झाला दावीद. ते त्याला म्हटलेलं आहे पवित्र आत्म्याचं कार्य. बुद्धी शाबूत ठेवून ज्ञान आणि बुद्धी याचा वापर करून ज्यावेळेस तुम्ही एखादं कार्य करता ते उपयोगाचं नाही. लोक चांगलं म्हणतील, देव चांगलं म्हणणं फार गरजेचं आहे. मग नीतिसूत्रामध्ये असं म्हटलंय देव आणि मनुष्य याच्यापासून तुला सुकीर्ती प्राप्त होईल. नीतिसूत्र 3 मध्ये काय म्हटलंय? देव आणि मनुष्य. मनुष्य तुला चांगलं म्हणेल, अरे पण देवाने सुद्धा तुला चांगलं म्हणावं यासाठी महत्वाची गोष्ट आहे त्याच्या आज्ञेमध्ये राहा, म्हणजे तो तुझा उत्तम मार्गदर्शक होईल. आणि दुसरा शास्त्रभाग जो मी तुमच्यासाठी वाचला पर्यंत त्यामध्ये नेहम्या हा एक असा आदर्श आहे की आम्हाला विजन कशाला म्हणायचं, कार्य कशाला म्हणायचं, यश कशाला म्हणायचं, त्याची पूर्तता कशी होते. लक्झरियस लाईफ जगणारा नेहम्या जो एका राजाचा पॅलेदार आहे, ज्याला कशाची कमी घटी नाही, वेल सेटल आहे, ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट म्हणू शकतो, एक VIP आहे तो नेहम्या. पण ज्यावेळेस त्याच्या कानावर त्याचा एक मित्र आला येरुशलेमवरून त्याला भेटायला, आणि त्याने भेटून काय सांगितलं माहिती आहे नेहम्याला? येरुशलेमेचा कोट पडलेला आहे. आणि ही बातमी ऐकून लक्झरियस लाईफ जगणारा नेहम्या त्याच्या डोळ्यात अश्रू आले, त्याला ओझ निर्माण झालं आणि तो खिन्न झाला असं म्हणतो. आणि केवळ तिथपर्यंत तो थांबला नाही, मग तो उठला आणि राजाला तो प्याला त्याचा तो पेट भरत असताना, प्यालेदार होता ना, मग राजा प्यायचा, मग राजा पित असताना त्याचा पेट ज्यावेळेस तो तयार करायचा नेहम्या, त्यावेळेस राजाने नेहम्याकडे पाहिलं. आणि पद्धत अशी आहे राजे महाराजांची की त्या राजाच्या समोर असणारी व्यक्ती खिन्न कधीच नसावी. ती नेहमी कशी पाहिजे? आनंदी पाहिजे, कारण ती राजाच्या समोर आहे. ती कुठंतरी चेहरा बारीक करून पडलेल्या चेहऱ्याने राजासमोर कशी काय उभी राहील? राजाने पाहिलं, त्याने ओळखलं, त्यांनी विचारलं नेहम्या अरे काय झालं, आज तुझा चेहरा का पडला आहे, तू खिन्न का झालास? तिथून विजनला सुरुवात होते, तिथून देवाच्या महान योजनेला सुरुवात होते. कारण नेहम्याच्या मनामध्ये एक उकळी निर्माण केली परमेश्वराने, एक प्रेरणा निर्माण केली परमेश्वराने. आणि नेहम्या स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या राजाला सांगतो, माझ्या येरुशलेमेचा कोट पडला आहे, त्यामुळे मी दुःखी झालो आहे, मला जायचं आहे त्या ठिकाणी. आणि मग पुन्हा नेहम्या राजाला भेटून सांगतो मला अमुक 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 गोष्टीची गरज आहे, या सर्व गोष्टींची पूर्तता तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे, तुम्ही मला त्या द्या. आणि तो राजा मोठं पत्र लिहितो आणि सांगतो जा, येरुशलेमेला जात असताना वाटेवर जे जे राज्य लागेल, ज्या ज्या गोष्टी तुला भेटतील, जे राजे तुला भेटतील त्यांच्यासाठी एक पत्र आहे, जे जे तुला हवं ते त्यांच्याकडून घे, जा आणि तुझ्या येरुशलेमेचा कोट काय कर, बांधून काढ. आणि नेहम्या ज्यावेळेस एकत्र आले ते विजन घेऊन, त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट, नेहम्या पुन्हा आपल्या कामावर गेला नाही. राईट? गेला आपल्या कामावर नाही, त्याने रिझाईन केलं. ते त्याचे सर्टिफिकेट्स, त्याचे डॉक्युमेंट्स, त्याची डिग्री, त्याचं काम, त्याचा पैसा, त्याचा पगार, काय त्याला प्राप्त होतो आणि तो काय लाईफ जगत आहे, त्या सर्व लाईफवर त्याने पाणी सोडलं, त्या पैशांवर पाणी सोडलं, त्या सुखी जीवनावर त्याने पाणी सोडलं. तो उठला आणि त्याच्यासमोर एकच गोष्ट होती, मला येरुशलेमेचा कोट बांधायचा आहे. आणि ती गोष्ट घेऊन तो आला. राजाच्या दरबारी चांगली वस्त्र घालून उभा राहणारा नेहम्या पहिलं 2 गोष्टी नेहम्याने उचलल्या. पहिली गोष्ट त्याने बादली घेतली आणि खराटा घेतला असं म्हटलं. काय घेतलं त्याने? बादली आणि खराटा. 8 दिवस
तो तर सगळा कचरा केर कचरा जमा करत होता आणि फक्त झाडू मारत होता. लोक पाहत होते की अरे हा नेहम्या इतक्या लांबून आलेला आहे, फार मोठा माणूस आहे, हा काय काम करत आहे या ठिकाणी. पण नेहम्याला विजन होतं, नेहम्याला हे करायचं होतं की मला यरुशलेमेचा कोट बांधायचा आहे. अनेक वर्ष या यरुशलेमेचा नाश झालेला आहे. बाबेलोनी लोकांनी ज्या चाल करून आले त्यावेळेस त्यांनी मंदिर पाडलं, यरुशलेमाचं कोट पाडलेलं आहे, आम्हाला लुटलेलं आहे, आमचे सर्व दाग दागिने सोनं सर्व काही ते लुटून घेऊन गेलेले आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे यरुशलेम. त्याला पुन्हा उभारण्याची गरज आहे. नेहम्याला दुसरं नाव जरुब्बाबेल आहे. पुढे असं म्हटलं, जवळजवळ 550 वर्षानंतर जरुब्बाबेलाने मंदिराची उभारणी केली. प्रेज द लॉर्ड. मंदिर बांधलं, नेहम्याने कोट बांधला. 3 माणसं फार महत्वाची आहेत, विजनरी. एक जरुब्बाबेल ज्याने मंदिर बांधलं, एक नेहम्या ज्याने कोट बांधला, आणि सर्वात महत्वाची गोष्ट एजरा शास्त्री ज्याने उपासनेला सुरुवात केली. अनेक वर्ष उपासना होत नव्हती. एजरा शास्त्री मंदिराच्या दारात बसून ओक्सा बोक्षी रडू लागला, अश्रू गाळले त्यांनी. त्याला एक विजन प्राप्त झालं की या ठिकाणी काहीतरी निर्माण होणं गरजेचं आहे. प्रभू, जर तू मला या ठिकाणी पाठवलं आहेस तर मला रडून तुला हात मारायचे. किती वर्ष किती दिवस प्रभू, या ठिकाणी उपासना मंदिर होणं गरजेचं आहे, तिथे उपासना होणं गरजेचं आहे, तुझं गौरव होणं गरजेचं आहे. देव हळूहळू त्या लोकांच्या माध्यमातून त्याचं कार्य पूर्ण करत आणि परमेश्वराने नेहम्याच्याद्वारे ते कार्य पूर्ण केले. मी नेहमी कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर बोलत असताना मंडळीला सांगतो, माझ्या मंडळीला एका नेहम्याची गरज आहे. तुमच्यापैकी कोणीतरी नेहम्या व्हा. ते विजन घ्या. काहीतरी पडलेलं आहे ते बांधायचं काम करा. प्रेज द लॉर्ड. जर जीवन पड, बघा प्रियानं, जर भिंत पडते आणि घर पडतं ना, त्याचा धाड 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 आवाज येतो ना मोठा. बट फॉर काइंड इन्फॉर्मेशन, जीवन पडतं तेव्हा सुद्धा खूप मोठा आवाज येतो. माणसं जे जीवन पडतं ना, पतन होतं त्याला म्हटलं, तेव्हा फार मोठा आवाज येतो. त्याला बांधण्याचं काम फक्त येशू करू शकतो. दावीद राजा आपल्या स्तोत्रात म्हणतो, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम, आणि तो जर नगर रक्षित नाही तर पारी करायचे जागणे. तुम्ही मोठं कुलूप लावा, दाराला कुलूप लावा, आतल्या दाराला कुलूप लावा, कपाटांना कुलूप लावा, आणखी कुलपावर कुलूप, कुलपावर कुलूप, कुलपावर कुलूप लावा, कुठेही काही ठेवा, पण जर देव रक्षित नाही तर तिथे काहीतरी गडबड होऊ शकते ना. है की नाही? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची चोरी होते. मग ती चोरी यासाठी नाही, कुठेतरी ते सोनं आणून रस्त्यावर ठेवलंय आणि कोणीतरी आला आणि ते घेऊन गेलं. मला आठवतंय, मी नैनितालला गेलो होतो. मी तरुण संघामध्ये असताना आय वॉज डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होतो. त्यानंतर मी रिजनलला व्हाईस प्रेसिडेंट झालो. युथमध्ये खूप मोठं कार्य होतं. मग बिशप साहेब आणि आम्ही सगळे गेलो नैनितालला. काठगोदाम नावाच्या एका गावामध्ये उतरलं आणि मग आम्ही आमची बॅग ठेवली आणि मला काहीतरी घ्यायचं होतं. मग आम्ही 4-5 मुलं मुली आम्ही तिथे गेलो दुकानात आणि त्या दुकानवाल्याला म्हटलं, अरे सॉरी 1 मिनिट, मैं मेरा बॅग लेके आता हूं. फार सुंदर साक्ष मला त्या वर्षी ऐकायला मिळाली. तो दुकानदार बोलला, साहब आप वो बैग वहां अगर रख के जाएंगे ना, 2 दिन के बाद आपका बैग वहीं आपको मिलेगा. ये गांव में चोरी नहीं होती. प्रेज द लॉर्ड. या शहरामध्ये चोरी होत नाही. तुमची बॅग तिथंच राहू दे. तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. तुम्ही हॉटेलमध्ये जा, जेवण करा, परत त्या ठिकाणी या. ती बॅग ज्या दिशेने ठेवलेली आहे, ज्या डायरेक्शन मध्ये ठेवली तशीच राहील. मग तिथं 2 बॅगा असतील, 4 बॅगा असतील. आमच्या 5-6 लोकांच्या बॅगा होत्या, त्या तशाच होत्या. मला आज आठवते साक्ष. काय विजन आहे त्या देशाला, त्या राष्ट्राला, त्या शहराला, त्या लोकांना, की त्यांच्या डोक्यामध्ये तो विचारच नाही की कोणाची तरी बॅग आहे आणि मला ती तिथून उचलायची आहे. नाही, पाप आहे, ते अपराध आहेत. ते मन त्यांना नाहीये त्या लोकांना. नेहम्याकडे अनेक गोष्टी होत्या, पण सगळं सोडून ज्यावेळेस तो त्या यरुशलेमेमध्ये तो त्यासोबत घाण झाला, धुळीने मागला असं म्हटलेलं आहे. देवाच्या सेवेमध्ये मागणं यासाठी गरजेचं आहे, कारण तुम्हाला आणि मला निर्माण करण्यासाठी परमेश्वराला मागावं लागलं, चिखलात हात घालावे लागले. तो चिखल त्याने स्वतःवर घेतला, चिखलाचा एक गोळा बनवला, त्याच्या मुखात मुख टाकून श्वास घालण्यासाठी त्याचं तोंड त्या चिखलाने घाण झालं, कारण त्याला आपला श्वास त्याच्यामध्ये टाकायचा होता. देव मनुष्याला निर्माण करण्यासाठी घाण झाला. चंद्र, सूर्य, तारे, नदी, नाले, पक्षी, प्राणी यांना निर्माण करण्यासाठी तो घाण झाला नाही. तो फक्त शब्द मात्र बोलला आणि अवघं निर्माण झालं. परंतु मनुष्य निर्माण करताना
त्याला विचार करावा लागला, मी हे करेन, मी ते करेन, मी पाणी बघेन, मी चिखल तयार करेन, त्याचा गोळा तयार करेन, एक चांगली आकृती तयार करेन आणि मग नुसती आकृती करून लांबून तो फुंकू शकला असता प्रियाने. आणि एवढं सगळं घाण व्हायची गरज नाही देवाला. माझ्यासाठी त्या पवित्र देवाने आपले पवित्र हात घाण केलेले आहेत. तुम्ही आणि मी स्वच्छ असावं. देवाची बिलकुल इच्छा नाही की आम्ही अपवित्र असावं, आम्ही अशुद्ध असावं, आमचे हात घाण असावे. कोण त्या डोंगरावर चढील असं देवाचं वचन सांगतं, ज्याचे हात शुद्ध आणि पवित्र आहे, जे रक्ताने मागलेले नाही. दावीद राजा मंदिर यासाठी बांधू शकला नाही, कारण देव म्हणतो, दाविदा मंदिर तुझ्या लेकराच्या द्वारे मी पूर्ण करेन, तुझ्याद्वारे यासाठी नाही करणार, कारण तुझे हात रक्ताने मागलेले आहे. त्याच्या मनासारखा आहे दावीद, पण देवाची इच्छा नाही की त्याने मंदिर बांधावं. देव न्यायी आहे, त्याच्या योजना वेगळ्या आहेत, तुमची निवड वेगळी आहे. तुम्हाला कशासाठी निवडले ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्ही त्याच्या निवडीमध्ये जाल, त्याचा आदर कराल, त्याचा सन्मान कराल. देव तुमच्याद्वारे त्याचं कार्य करून देईल. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहमीच्या द्वारे आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्ही ही शिकतो, जे तुम्ही चांगल्या ठिकाणी काम करणारे आहात, तुम्हाला चांगली नोकरी आहे, तुम्ही स्वतःला वेल सेटल समजता, तुमचा पगार चांगला आहे, तुम्हाला कशाची कमतरता नाही. सगळ्यात महत्वाची साक्ष ही महिना अखेर कशाला म्हणतात मला माहित नाही. आता मुलांची फी भरायची तर कुठून भरायची, मुलांना अमुक करायचं तर कुठून करायचं, घराचं भाडं कुठून भरायचं, मेडिकलचं काय करायचं, अमुक काय करायचं, तमुक काय करायचं, त्याचं कुठलंही टेन्शन देवा मला दिलेलं नाहीस. तुम्हाला सर्व काय दिलेलं आहेस. आणि जर ते देवाने दिलेलं आहे तर त्याच्यासाठी उपयोगात आणा. तुमच्याकडे पैसे आहेत द्या. तुम्हाला विजन सांगतो आणखी, प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्ट फार डीप तुम्हाला आणि मला शिकवतो. शास्त्रमत असेच नाही. तुम्ही नेहमी 5 भाकरी आणि 2 मासे ऐकलेले, तो चमत्कार नाहीये प्रियाने. 5 भाकरी आणि 2 मासे 5000 लोकांना कसं जेव घालणं, आयुष्यभर मरेपर्यंत आम्ही त्याच्यावर संदेश ऐकलेला आहे आणि ऐकणार. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इन दॅट स्क्रिप्चर, काय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. प्रभूला कळवळ आला, तो म्हणतो सकाळपासून हे लोक देवाचं वचन ऐकत आहेत, अरे यांना भूक लागली असेल, त्यांच्यासाठी भाकरी आणा. शिष्य एकत्र आले आणि शिष्यांनी एकत्र येऊन हा विचार केला, बाजारात जाऊन भाकरी आणायच्या म्हटल्या तर तेवढ्या भाकरी बाजारात मिळणार नाही, विकत आणायचं म्हटलं तर तेवढे पैसे आमच्याकडे नाही, कसं काय शक्य आहे. त्यामुळे 12 शिष्य, येशू ख्रिस्त एका बाजूला, ज्यांची निवड केलेली आहे ती पूर्ण निवड टोटल निगेटिव्ह झाली. निगेटिव्हिटी निर्माण झाली त्या ठिकाणी, नकारात्मक विचार निर्माण झाला. 12च्या 12 लोकांनी नकारात्मक विचार तयार केला. कसं शक्य आहे आणि हे अशक्य आहे. 2 गोष्टी, कसं शक्य आहे आणि हे अशक्य आहे. प्रभू आला त्यांच्याजवळ आणि एकच शब्द, कुणाजवळ काय आहे का बघा. कुणाजवळ काय आहे का बघा. तरी शिष्य परत कन्फ्युज, आता कुणाजवळ काय असलं तर किती पुरणार आहे. समजा आहे कुणाजवळ काय, तर कसं शक्य आहे. 5000 लोकांकडे भाकरी आहेत का, मग आम्ही सांगू आपापली भाकर खा, आपापली भाकर खा, पण नाही ना. मग एक छोटासा मुलगा आला, माझ्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे. तुमच्यापैकी जर कोणी अभ्यासू असेल तर त्यांनी मला सांगावं त्या मुलाचं नाव काय. आज कागद थिओलॉजी कॉलेजला आहे, त्याचं नाव शोधता आलं नाही. त्या मुलाचं नाव कुणालाच माहीत नाही, परंतु तो अचानक आला, आपल्या भाकरी दिल्या, येशूने हातात घेतल्या, त्याच्यावर प्रार्थना केली, शिष्यांना दिली आणि त्यांना म्हणाला तुम्ही द्या. काय म्हणाला त्यांना, आता तुम्ही द्या. तुमच्याकडूनच घेतलं, तुम्हालाच दिलं, तुम्हालाच द्यायला सांगितलं आणि सगळं तुम्ही देऊन झाल्यानंतर मग विचारलं काय झालंय का रे बाबांनो. मग शिष्य आले, म्हटले चांगल्या 12 टोपल्या उरलेल्या आहेत. समजलं शास्त्रवाद, चांगल्या. मग देणं किती महत्वाचं आहे. नेहमी आपलं जीवन देऊन टाकलं. त्याने मागे वळून पाहिलंच नाही की आता माझं पुढे काय होईल आणि मी जाऊ का तिकडे त्या येरुशलेममध्ये कसं काय मी करणार. आणि जर बोट बांधता आला नाही तर काहीच विचार नाही त्याच्या डोक्यात. नेहमीच्या डोक्यात काहीच विचार नाही. त्याने सगळं सोडलं. कदाचित तो परत गेला असता तर राजाने त्याला भेटलं असतं कामावर. पण नेहमीच्या डोक्यात पुन्हा जाणं हा विचार नाही. नेहमीच्या डोक्यात विचार आहे मला येरुशलेमेचा कोट बांधायचा आहे.
त्या मुलाच्या डोक्यात हा विचारच नाही, आईने मला भाकर दिली, मला परत दूरवरचा प्रवास करायचा आहे, यांना भाकरी देऊन मी काय करू. एखादा मुलगा काय विचार केला माहित आहे, मी असं करतो, 2 भाकरी आणि 2 मासे काढून ठेवतो आणि 3 भाकरी आणि 2 मासे यांना देतो, असा विचार येऊ शकतो मुलात. पण त्या मुलाच्या मनात तर विचार नाही. त्यांनी ती शिदोरी आहे ना सोडलीच नाही, ती पूर्णच्या पूर्ण काय दिली, येशूच्या हातात दिली. येशूने ती घेतली, उपकार स्तुती केली, शिष्यांना दिली आणि शिष्यांना म्हटलं वाढा. आणि मग शिष्यांना त्यांनी हे सांगितलं, जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही, कारण तुम्ही मला जे दिलं आहे ते मी तुम्हाला आशीर्वादित करून परत दिलं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरणी करता त्यावेळेस संतोषाने करा. ज्या दिवशी तुमच्या मनात देण्याचा संतोष निर्माण होईल, तुमच्या मनाला ज्या दिवशी साक्ष पटेल, आज मी दिलेलं आहे, विश्वास ठेवा प्रियांनो, तुम्ही 1 दिलेलं आहे, देव 12 परत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे जाऊन तो असं म्हणतो 60 पट 70 पट नव्हे तर मी काय करेन, 100 पट पीक तुम्हाला देईन, 100 पट. त्यामुळे विजन इतकं महत्वाचं आहे, विजनरी लिडरशिप इतकी महत्वाची आहे. आणि त्या विजनरी लिडरशिप मध्ये काय महत्वाचं असेल तर प्रियांनो, संदेश नाही देणार तुम्हाला, पण पॉईंट सांगतो. पहिली महत्वाची गोष्ट ही आहे, गरज पहा. काय पहा, कशाची गरज आहे. त्यामुळे सी द नीड. ज्यावेळेस तुम्ही गरज पाहता त्यावेळेस तुम्हाला ओझं निर्माण होतं, कारण तुम्ही विजनरी आहात, तुम्ही विजनरी आहात आणि मग त्या गरजेसाठी तुम्ही उभे राहता. दुसरी महत्वाची गोष्ट, फील द नीड. गरजाची अनुभूती काय आहे त्याचं फील जोपर्यंत तुम्हाला होत नाही. येशू ख्रिस्ताला फील झालं कशाची गरज आहे, कळवळ आला असं म्हटलंय, त्याने पाहिलं लोकांकडे. मग आम्हाला ते फील होणं गरजेचं आहे, कुणाला कशाची गरज आहे ते जेव्हा मला फील होतं आणि ज्यावेळेस मी सगळ्या हाताने त्या गोष्टीसाठी पुढे येतो. माझ्याकडे प्रार्थना आहे, उठा आणि प्रार्थना करा त्या गोष्टीसाठी. तुमच्याकडे पैसे आहेत, उठा आणि पैसे द्या त्या गोष्टीसाठी. कुणी किती दिले यापेक्षा मी काय देऊ शकतो, दॅट इज इम्पॉर्टंट. मी 2-4 दिवसापूर्वीच काय लोकांशी बोलताना असं म्हटलं, कोणी दिलं नाही हा आपला विषय, ते नाव पण आम्हाला लक्षात ठेवायचं नाही कोणी दिले त्या लिस्टमध्ये, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्यासाठी आभार म्हणा, उपकार म्हणा. जे दिले ते घेऊन ज्या कामासाठी जी नीड आहे त्यासाठी ते काय करा, पूर्ण करा. त्याच्याकडे बघू नका परत, कारण आता ते तुमचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, गरजेशी बांधिलकी असणं फार गरजेचं आहे. नेहमीची बांधिलकी होती, तो बांधील होता त्या कोटाशी, येरुशलेमेच्या कोटाशी. बॉर्न टू द नीड. आम्ही बॉर्न टू द नीड असणं गरजेचं आहे, बॉन्ड असणं फार गरजेचं आहे. जर आम्हाला बांधिलकीच नसेल तर आम्हाला गरज कळणारच नाही. कळेल का, बांधिलकीच नाही तर गरज कशी करेल. चौथी गोष्ट, गरजपूर्तीचे ओझे घेणं गरजेचं आहे, बर्डन. बरेच लोक, आणि म्हणून त्याला विजनरी लिडरशिप का म्हटलं, जो विजनरी लिडर आहे ना तो बर्डन घेतो, तो ओझं घेतो. तो आर्टिफिशियल नाही, तो आर्टिफिशियल आहे का नाही, तो जगिक नाही, तो जगातल्या दृष्टिकोनातून विचार करून गरजेची पूर्तता करत नाही, तो ओझं घेऊन त्या गोष्टी करतो. फील अ बर्डन फॉर द नीड. विजनरी लिडरचं हे काम आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, विश्वास धरा, तुम्ही गरजपूर्ती करू शकता. नेहमीने विश्वास ठेवला, त्याला सर्व गोष्टी प्राप्त झाल्या, त्यांनी लोक जमा केले, त्याच्यासाठी एक पाळत तिथं आला, तो प्रार्थना करायला लागला आणि मग हळूहळू हळूहळू येरुशलेमीतले लोक जमा झाले. सगळ्यांनी मिळून तो येरुशलेमीचा कोट बांधला. काय केलं त्यांनी, सगळ्यांनी मिळून बांधले. एकट्याने बांधला का नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, विश्वास धरा, तुम्ही गरजपूर्ती करू शकता. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, गरजपूर्तीसाठी प्राथमिक कृती करा. जर तुम्हाला ओझं आहे, बर्डन आहे आणि तुम्हाला गरज दिसते तर प्रथम कृती करा. ज्यावेळेस आम्ही कृतीसाठी उतरतो, कार्यासाठी उतरतो, सेवेसाठी उतरतो, तेव्हा आपोआप देवाचं कार्य पूर्ण होतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आज नेहम्या, दावीद, मोशे, अब्राम, इसाक, याकोब, संत पाऊल, तिमोथेय, फिलिमोन, अनेक देवाचे लोक आहेत प्रियांनो, की ज्यांची साक्ष आमच्या जीवनामध्ये आहे. ओझे घेऊन ते सेवेमध्ये आले आणि त्यांना एकच ओझं होतं, मला देवाच्या राज्याची वाढ करायची आहे. असंच येशू पेत्राला म्हणाला नाही. पेत्राला लाज वाटली, तो कन्फ्यूज झाला की प्रभू मला असं सारखं सारखं काय विचारतोस. काय म्हटलं तो, पेत्रा, शिमोना, खरंच तू माझ्यावर प्रीती करतोस का. होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. जा माझ्या मेंढरांना जा. शिमोन, पेत्रा, खरंच तू माझ्यावर प्रेम करतोस का. होय प्रभू, तुला ठाऊक नाही का, खरंच मी तुझ्यावर प्रीती करतो, माझ्या मेंढरांना जा.
परत त्याला हाक मारला, म्हटला, पेत्रा, शिमोना, खरंच तू माझ्यावर प्रीती करतोस का? माझ्या मेंढरांना पाळ. आणि मग तो पेत्र इतका मोठा देवाचा दास झाला. त्याने आपलं अर्पण प्रभूला केलं, त्याचं जीवन प्रभूला दिलं. त्याला प्रभूने जाणीव करून दिली की तू मला निवडला आहेस, आणि जर मी तुला निवडलं आहे तर तुझं योगदान किती मोठं आहे, आणि तुझी जागा मी कुठे ठेवलेली, त्या ठिकाणी मी तुझी जागा ठेवलेली आहे. पेत्र ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं, त्यावेळेस त्याला विचारलं आणि त्याला फरमान करण्यात आलं की त्याला वधस्तंभावर टांगा, हा येशू येशू करतो. पेत्र म्हणाला, हो, मला वधस्तंभावर टांगा, परंतु सरळ नाही. काय म्हणतो तो? मला उलटा वधस्तंभावर टांगा, कारण मला पण जर तुम्ही वधस्तंभावर टांगलं तर लोक कदाचित मला लक्षात ठेवतील, माझ्या प्रभूला ते विसरतील, तर मला उलट. दॅट इज विजनरी लिडरशिप. त्याला आध्यात्मिक सेवा असं म्हटलेलं आहे, त्याला आध्यात्मिक नेतृत्व असं म्हटलेलं आहे, त्याला दृष्टांत प्राप्त नेतृत्व म्हटलेलं आहे. दृष्टांत माणसाला वेगळा करतच नाही देवापासून. तुम्ही दृष्टांत जर तुम्हाला आहे, विजन जर तुम्हाला आहे, तर तुम्ही देवापासून वेगळे होऊ शकत नाही. तुम्ही इतके चांगले लोक व्हाल की जग साक्ष देईल की मंडळीवरचं प्रेम जर तुम्हाला पाहायचं असेल तर बदलापूर मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये जा. तिथे तुम्हाला मंडळी आणि मंडळीवर प्रेम कसं करतात ते तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळेल. लोक इतकं येतील आणि शिकतील, तुमच्याकडून काय आदर्श घेऊन जातील की कसं काय तुम्ही हे करू शकला, कसं काय तुम्हाला हे साध्य झालं, आणि मग तुम्ही साक्ष द्याल, आम्ही दृष्टांत प्राप्त लिडरशिप करत आहोत. आम्हाला विजन आहे त्या गोष्टीचं, आणि आम्ही आमचं नाही तर आम्ही विजन घेऊन ते काम करत आहोत. तर देव तुम्हाला आशीर्वादित करो, दृष्टांत प्राप्त लिडरशिप तुमच्यामध्ये येऊ दे. प्रत्येक जण तुम्ही निवडलेले आहात. माझी प्रार्थना आहे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येकाला ते विजन प्राप्त, तो दृष्टांत प्राप्त व्हावा, आणि त्या दृष्टांताला घेऊन तुम्ही मंडळीची आणि देवाची सेवा करावी, आणि त्याद्वारे देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आयुष्याला, तुमच्या लेकराबाळांना आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. नीतिसूत्रामध्ये म्हटलं, मी टाळी देऊन सांगतो, मी आज तुम्हाला टाळी देऊन सांगतो, वर्षानंतर 2 वर्षानंतर तुम्ही मला येऊन भेटा, तुम्ही साक्ष द्याल, बाळक साहेब कशाचीच कमी गती नाही. आमची लेकरं आशीर्वादित आहेत, आमचे आईवडील आशीर्वादित आहेत, आम्ही स्वतः आशीर्वादित आहोत. सर्व काही येशूच्या नावात आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. काही सूचना आहेत ज्या सुटल्यानंतर आपल्या पास्टर कमिटीची मीटिंग होईल.